गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? हॅपी संडे. कुठल्या तरी एका ग्रुपवर मोठी स्टोरी आली आहे. मला माहिती आहे तुम्हाला वाचायचा कंटाळा येतो म्हणून मी शॉर्टमध्ये सांगते. जिस्ट बघा, कळतं का? अनमोल नावाची गोष्ट आहे. एक फॅमिली, त्या फॅमिलीत आजी, सून आणि त्यांची मुलगी. त्या मुलीचं लग्न ठरलं म्हणून ही बाई जी आहे मिडल एज, ही त्या कामवाल्या आजीबाईला म्हणते की तुझ्या नातीला थोडं माझ्या मदतीला पाठवशील का? मी तिला तिचे पैसे देईल लगेच. तर ही आजीबाई खूप वर्षापासून त्यांच्याकडे काम करते. ती आजीबाई म्हणते हो ती आनंदाने येईल, कारण तिला तुमच्याकडे यायला खूप आवडतं. आता ॲक्च्युली माझ्याच्याने काम होत नाही, पण गरज आहे आणि मी वरचे जिने सोडून जाऊ शकत नाही, तुमचं घर खाली आहे म्हणून तिने मला तुमच्याकडे पाठवलं, नाही तर तीच तुमच्याकडे कामाला आली असते. ही बाई पण विचार करते की आपल्या सासूबाईंच्या वेळची हे बाई आहे. त्यांनी सांगितलं होतं की ही माणसं परिस्थितीने जरी गरीब असली तरी मनाने खूप श्रीमंत असतात आणि यांना जीव लावायचा वेळ आली की हे तुमच्यावर त्यांचा जीव वाळून टाकतात. तर त्या मुलीला ती आजीबाई निरोप देते. आजीबाईचा निरोप ऐकून ती मुलगी येते काम करायला आणि म्हणते काकू काय काम करायचं आहे सांगा. मग ती सांगते की आपण कपड्यांच्या घड्या तू कर, मी आवरते पटापटा. ती मुलगी खूप सुंदर प्रेस केल्यासारख्या तिच्या कपड्यांच्या घड्या करते. तिला आठवतं की या मुलीची आई किती छान काम करायची, यांच्याकडे यायची. ती मुलगीला असं कपड्यांच्या घड्या करताना एक शालू दिसतो, एकदम सोनेरी चकचकीत. ते एकदम तिचे डोळे दिसतात. ती विचारते त्या काकूंना, काकू तुमच्या लग्नातला आहे का? त्या म्हणतात नाही, माझ्या लग्नाच्या वेळेला माझ्या वडिलांची काही परिस्थिती नव्हती, हा माझ्या मुलाच्या मुंजीत काकांनी घेऊन दिलेला शालू आहे. आणि त्या दुसऱ्या खोलीत जातात तर ही असा तो आरशात स्वतःवर ठेवून पाहते. तर बघतात तिला, पण त्या लक्ष देत नाहीत, दाखवत नाहीत की त्यांनी पाहिलं आहे. मग घड्या करता करता ती म्हणते मी याची उघडून पुन्हा घडी करू का? त्या म्हणतात कर, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्या आतल्या खोलीत जातात, त्यांच्या सासूबाई जप करत बसल्या असतात. तर विचारतात त्यांना की आई आपण त्यांच्या नंदेच्या मुलाच्या मुंजीसाठी 5 साड्या घेतल्या होत्या आणि काही दुर्दैवी अपघातात त्या परिवाराचं निधन झालं. त्या साड्या तशाच्या तशाच आहेत, आपण त्या कोणाला दिल्या नाही. तर त्यातली एक साडी आपण हिला द्यायची का लग्नाचा आहेर म्हणून. तर त्या आजी म्हणतात बिलकुल दे, काहीच हरकत नाही, तशी माझी मुलगी काही आता येणार नाही. आणि तिलाही पूर्ण आजी नाच सगळ्या ह्या परिवार आवडायचा. ती नेहमीच म्हणायची की अशा बाया नशिबानेच मिळतात, चला तुम्ही माझ्याकडे काम करायला. तिलाही आनंद होईल, तिला घेतलेली साडी त्यांना आपण दिली तर. मग ती बाई बाहेर येते आणि पुन्हा पाहते की ती मुलगी अशी हरखून त्या शालूकडे बघत असते. तेवढ्यात तिची मुलगी येते जी डॉक्टर झाली आणि तिचं लग्न आहे. तर त्या मुलीलाही काही इगो ॲटिट्यूड नसतो. ती त्या मुलीशी बोलायला लागते, का गं रेखा तुझंही लग्न ठरलं आहे ना, मग झाली का तयारी? ती म्हणते नाही, तयारी नाही झाली, करू नंतर. पण ती म्हणते माझ्या आजीने तुझ्यासाठी एक गिफ्ट पाठवलं आहे, ते तुला घ्यावं लागेल. म्हणजे त्या कामवाल्या बाईने ह्या मुलीसाठी डॉक्टर झालेल्या काहीतरी गिफ्ट पाठवलेलं असतं. ती मुलगी म्हणते दाखव काय. ती कशी छोटीशी डबी देते. ही मुलगी उघडते डबी, तर त्याच्यात अशी नथ निघते एक सुंदर. त्याला असं मोती आणि खडा काहीतरी लागलेला असतो. मग ती मुलगी सांगते की मला असं आजीने सांगितलं की जेव्हा तू लहान होती तर माझ्या आईच्या नथीच्या खड्याला खूप हात लावायची, तुला खूप आवडायचा तो खडा. आणि आजीने त्या नथीला सोन्याच्या तारीत करून घेतलाय, पण नथीचा साज तसाच ठेवलाय आठवण म्हणून त्याची. तर त्या मुलीला एकदम गहिवरून येतं, रडायला लागते ती मुलगी. तर ही आई जी असते ती जी आजीला विचारून गेलेली असते साडी देऊ का, ती आत जाते, 5च्या 5 साड्या आणते, त्या मुलीला हळदी कुंकू लावते, म्हणते आमच्या आजीने हे गिफ्ट तुझ्यासाठी पाठवलं आहे. त्या 5 साड्या तिला देते. देण्याची वृत्ती असावी लागते. आपल्याकडे खूप असतं तेव्हा आपण थोडंसं देतो, पण हे लोक यांच्याकडे जे असतं त्यातलं सगळं द्यायला मागे पुढे बघत नाहीत. वृत्तीच असावी लागते. खूप सुंदर गोष्ट आहे. कोणाला हवा असेल तो मोठा मेसेज तर मी पाठवेन. स्टे ब्लेस, लाईफ इज ब्युटिफुल, आय लव्ह यू ऑल.